तर बोलतो मला माफ करा गड्या, आपला ब्लॉग जागेन तो थोडा लेट अपलोड होऊ राहिला. मी पोल टाकला होता की नाही आपल्याला ओंकारेश्वरला जायचं का उज्जैनला, तर सगळ्यात जास्त वोट तुम्ही उज्जैनला केलं ना. तर मग काय ATM ला सोबत घेतलं, बॅग पॅक केली बोटून. पहिले आपण आलो आपल्या गावातल्या देवापाशी दर्शन घ्याले, तर त्यातून दर्शन गिर्शन घेतलं बोटून. आता आम्ही चाललो अकोटला जे आहे की नाही आपली गाडी का नाही आपल्याला ठेवायचं आहे ताईच्या घरी. त्यातून जे आपली जर्नी स्टार्ट होईल पोटतो आम्ही 16-17 जणांची टीम आहे गड्या. तर टेन्शनचं काम नाही, कारण की आपण बाहेर राज्यात चाललो का नाही त्याचं वातावरण थोडं डेंजर आहे गड्या. ज्या राज्यात आपण चाललो तर असं कोण म्हणून राहिलं बोटतो, कारण की त्या राज्याची पोलीस जी आहे की ते एकदम सीट आहे पाहिजे. ज्याला समजलं त्याला समजलं गड्या, नाही समजलं तर राहू द्या, काही टेन्शन नका, लोड नका. तर बोटतो हे जे गाडी आहे की नाही आता या गाडीचा नंबर ध्यान ठेवा, कारण की पुढचे 7-8 दिवस का नाही आपण याच गाडीनं फिरणार. मग बोटतो आपण दुकानात गेलो, दोरी घेतली कारण की आपल्याला बांधायचा झेंडा. मंदिरात गेलो, दर्शन गिर्शन घेतले बोटतो, वपारे घेतले सगळ्या बोट्यानं आणि एकदम तयार झाले गड्या जायसाठी. तर गाडीत बसल्याबरोबर बाहेर मी पाहिलं तर पुरा आयटा आम्हाला सोडायला आलता, जसे की आम्ही कोणत्या जंगवरच चाललो. पण तीर्थयात्रेवर जाणं बी म्हणजे एक जंगवर जाण्यासारखंच आहे, कारण की वातावरणच असं आहे तिकडल्या राज्यात. तर असं कोण म्हणून राहिलो मी तुम्हाला ते पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवूनच देईन गड्या, कारण की आपली सिरीज आहे बोटतो 101 बळके का नाही आपले ब्लॉग आता येणार आहेत. तर बोटतो मग का नाही आम्ही थोडंसं पुढे केल्यावर का नाही पोट्याने थोडं चाय शायचा सीन केला, मस्त गोष्टी रमल्या होत्या. आपल्यासोबतची जे गँग होती बोटतो तिला हरकीच होती बा, ती गाडी थांबली तरी नाचवली, गाडीच्या अंदर डान्स गाडीच्या बाहेर डान्स, नाचता बोटे लागली होती भूक. आम्ही शिदोऱ्या बी घेऊन आलतो, तर चला म्हटलं एका ठिकाणी बसून शिदोऱ्या खोलू. तर बोटतो शिदोऱ्या खोलल्या, मस्तपैकी जेवण केलं गड्या. अरे वा, दिवाळी इकडे चिवळा, याच्यात चिवळा, याच्यात बी चिवळा.